सूळ घे त्याचा लंकापती, असे पुन्हा पुन्हा म्हणून शूर्पणखेने चेताविलेला दशानन रावण रामांशी युद्ध करून सीताहरण करण्याच्या उद्योगाला लागला. त्याने त्यासाठी मारीचाचे सहाय्य मागितले. मारीचाला श्रीरामांचा पराक्रम ज्ञात होता. त्याने रावणाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी काही कपट जमल्यास करावे म्हणून रावणाने एक युक्ती काढली. त्याने मारीचास मृगरूप धारण करावयास सांगितले व आपण याचक यतीचा वेश धारण करून त्याच्या पाठोपाठ पंचवटीत गेला. मारीचाने धारण केलेले अभूतपूर्व मृगरूप पाहून सीतेला खरोखरच अत्यंत मोह झाला. ती पर्णशाळेत आली आणि श्रीरामांना म्हणू लागली, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती, झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. तो येऊन गेला अनेकदा या दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी, तो येऊन गेला अनेकदा या दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी, घाशिले शिंगया रंभास्तंभावरी, घाशिले शिंगया रंभास्तंभावरी, तो दिसे सुवर्णी बघा देवरा काता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. चालतो जलद गती मान मुरडितो मंद, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद, चालतो जलद गती मान मुरडितो मंद, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद, लागला मृगाचा मला नाथ हो छंद, लागला मृगाचा मला नाथ हो छंद, वेडीच जाहले तृणाकुरी त्या बघता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, मज साठी मोडिले आपण शांकर धनु, मज साठी मोडिले आपण शांकर धनु, जाकरा त्वरा मी पृष्ठी बांधिते भाता,
हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. कोशात कोंडिले अयोध्येत जे धन ते असेल धुंडित चरणासाठी वन. जार्यतया ते कुटिरिया घेऊन जार्यतया ते कुटिरिया घेऊन राखील तोवरी गेह आपुला भ्राता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. सापडे जरी तो सजीव पुल्या हाती अंगीची तयाच्या रत्ने होतील ज्योती. सापडे जरी तो सजीव पुल्या हाती अंगीची तयाच्या रत्ने होतील ज्योती. देतील आपण प्रकाश राणी राती देतील आपण प्रकाश राणी राती. संगतीने उद्या परत पुरासी जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. जाताच पाहतील हरिण सासवा जावा जाताच पाहतील हरिण सासवा जावा. करतील कैकये भरत आपुला हेवा. ठेवीन तोवरी जपून गडे मी ठेवा. ठेवीन तोवरी जपून गडे मी ठेवा. थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. फेकून बाण त्या अचूक जरी माराल काढून भाऊजी घेतील त्याची खाल. फेकून बाण त्या अचूक जरी माराल काढून भाऊजी घेतील त्याची खाल. त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाल. त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाल. तो पहा दिसे तो दूर टेकडी चढता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. या सीतेच्या हत्तासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले. श्रीरामांचा बाण वरमी लागताच तो मायावी मारीच मानवी वाणीने ओरडला. तो साद श्रीरामांच्या सादासारखाच होता. त्यामुळे इकडे पर्णशाळेत सीतेच्या शरीराला कापर भरलं. श्रीरामांनाच काही अपघात झाला या कल्पनेनं तिनं लक्ष्मणाला त्यांच्या शोधार्थ पाठवलं. आश्रमात ती एकटी उरली. ती संधी साधून यतिवेश धारण केलेला रावण पुढे झाला. थोड्याच वेळात त्याने आपला खरा हेतू प्रकट केला. तो तिच्याशी लगट करू लागला तेव्हा ती महापतिव्रता मैथिली त्याला कातर स्वरांनी बजावू लागली. याचका थांबू नको दारात. याचका थांबू नको दारात.
सुतेचा नख स्पर्शही अशक्य तुझ स्वप्नात थांबू नको दारात मीन एकटी माझ्या भवते राम कीर्तीच्या दिव्य आकृती दिसल्या वाचून तुला धाडतील देहासह नरकात थांबू नको दारात जंबुक स्वरसे कसले हससी टकलावू नका ऐसा बघसी रामा वाचून अन्य न काही दिसेल या नयनात थांबू नको दारात या सीतेची प्रीत इच्छिसी कालकुटातून क्षेम वांछिसी चंद्र सूर्य का धरू पाहसी हतभाग्या हातात थांबू नको दारात याचका थांबू नको वनी निर्जनी मला पाहुनी नेऊ पाहसी बले उचलुनी प्रदीप्त ज्वाला बांधून नेसी मोढा का वसनात थांबू नको दारात निकषोपल निज नयना गणसी वर खड्गासी धार लाविसी अंधपणासह यात आंधळा वसे तुझा प्राणात थांबू नको दारात कुठे क्षुद्र तू कोठे रघुवर कोठे ओहोळ कोठे सागर विषसदृश तू रामचंद्र ते अमृत रे साक्षात थांबू नको दारात कुठे गरुड तो कुठे कावळा देवेंद्रच तो राम सावळा इंद्राणीची अभिलाषा का धरिसी मर्त्य मनात थांबू नको दारात मज अबलेला दावनिया बल सरसाविसी कर जर हे दुर्बल श्रीरामाचे बाण तुझ्यावर करतील वज्राघात थांबू नको दारात सरशी कशाला पुढती पुढती पाप्या बघतव चरणही अडती चरणाई तुकी सावधानता नाही तव माथ्यात थांबू नको दारात धावा धावा नाथ रघुवर गजशुंडाये कमल कळीवर असाल तेथून ऐका माझा शेवटचा